नमस्कार. आज आपण SET नेट परीक्षेच्या एका अशा भागाबद्दल बोलणार आहोत जो अनेकांसाठी एक मोठा आव्हान असतो. हो, बरोबर ओळखलत. गणितीय तर्क आणि अभियोग्यता म्हणजेच युनिट 5. पण काळजी नसावी, कारण आज आपण मिळून ह्या युनिटला एकदम सोपं बनवणार आहोत. खरं सांगा, युनिट 5चं नाव ऐकून अनेकांना थोडं टेन्शन येतं, नाही का? जर असं वाटत असेल तर निश्चिंत रहा, कारण आज आपण हीच भीती कायमची घालवणार आहोत. आणि हाच तो विचार आहे जो सगळा खेळ बदलून टाकणार आहे. एकदा का आपण ह्या नजरेतून प्रश्नांकडे बघायला लागलो की सगळं सोपं वाटायला लागतं. ही परीक्षा आपल्या गणिताची नाही, तर आपल्या तर्काची कसोटी पाहते. अनेकांना असं वाटतं की हे युनिट सोडवण्यासाठी गणितात एकदम हुशार असायला हवं, पण हा एक मोठा गैरसमज आहे, जो आज आपण पूर्णपणे खोडून काढणार आहोत. खरी ताकद आकडेमोडीत नाही, तर तार्किक विचारात आहे. हा मंत्र अगदी पक्का लक्षात ठेवा. परीक्षेत आपल्याला किचकट गणितं नाही सोडवायची, तर हुशारीने विचार करून उत्तर शोधायचंय. कमीत कमी वेळेत अचूक उत्तरापर्यंत कसं पोचायचं, हेच तर खरं कौशल्य आहे. चला तर मग आपला दृष्टिकोनच बदलून टाकूया. आतापासून आपण प्रश्नांकडे समस्या म्हणून नाही, तर कोडी म्हणून पाहणार आहोत. आणि एकदा का त्या कोड्यातलं पाटण सापडलं की उत्तर आपोआप मिळतं. आकडेमोड करण्यापेक्षाही जास्त महत्वाचं आहे ते म्हणजे प्रश्नात लपलेला पॅटर्न ओळखणं. जर तो क्रम किंवा संबंध ओळखता आला तर उत्तर आपल्या डोळ्यासमोरच असतं. हेच आपलं सर्वात मोठं आणि शक्तिशाली साधन आहे. ठीक आहे, नुसतं बोलून काय होणार? चला, आत्तापर्यंत आपण जे काही बोललो ते प्रत्यक्ष उदाहरणांमधून सिद्ध करूया. आपण काही प्रश्न बघू आणि पाहू की तर्काचा वापर करून ते किती सहजपणे सुटतात. हा आहे आपला पहिला प्रश्न. यावर थोडा विचार करा. पारंपरिक पद्धतीने सोडवायला गेलात तर थोडा वेळ जाईल, पण आपल्याकडे आहे एक सोपी ट्रिक. बघितलं का किती सोपं झालं? 25% म्हणजे पावभाग, म्हणजेच 1/4. जर एका संख्येचा पावभाग 50 असेल तर ती पूर्ण संख्या शोधायला काय करावं लागेल? सरळ आहे, 50ला 4ने गुणा, उत्तर आला 200. कोणतीही किचकट आकडेमोड नाही. आता हा बघा, हा तर एक क्लासिक प्रश्न आहे. अशा मालिकांमध्ये नेहमी काहीतरी पॅटर्न दडलेला असतो. आपल्याला फक्त तोच शोधून काढायचा आहे. चला बघूया. आणि हे बघा, एकदा का पॅटर्न सापडला की उत्तर समोरच असतं. 2 आणि 6 मध्ये 4चा फरक आहे. 6 आणि 12 मध्ये 6चा. 12 आणि 20 मध्ये 8चा. म्हणजे फरक कसा वाढतोय? 4, 6, 8. मग पुढचा फरक नक्कीच 10 असणार. 20 अधिक 10, उत्तर आलं 30. एकदम सोपं. इथे तर कॅल्क्युलेशनला काही कामच नाहीये. फक्त एक छोटीशी गोष्ट माहीत पाहिजे. मूळ संख्या म्हणजे काय? तर मूळ संख्या म्हणजे अशी संख्या जिला फक्त 1ने आणि त्याच संख्येने भाग जातो. आता ह्या माहितीच्या आधारे चुकीचे पर्याय बाजूला काढूया. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. जे पर्याय मूळ संख्येच्या व्याख्येत बसतात त्यांना बाजूला केलं की योग्य उत्तर आपोआप मिळतं. 2, 3 आणि 5 या मूळ संख्या आहेत. मग उरलं काय? फक्त 9. झालं, हेच आपलं उत्तर. चला पुढे जाऊया. हा प्रश्न तर 100% तर्कावर आधारित आहे. इथे आकडेमोडीला अजिबात जागा नाही. हे अगदी साधं रोजच्या जगण्यातलं लॉजिक आहे. समजा अ ब पेक्षा उंच आहे आणि ब हा क पेक्षा उंच आहे, तर साहजिकच हा क पेक्षा उंच असणारच ना. त्याच तर्काने हा प्रश्न एका सेकंदात सुटतो, म्हणजेच x greater than z. ओके, तर आतापर्यंत आपण ज्या युक्त्या शिकलो त्या सगळ्यांना एकत्र करून एक मस्त टूलकिट बनवूया. परीक्षेच्या तयारीसाठी हे खूपच उपयोगी ठरेल. ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. ह्यात आपण पाहिलेल्या सगळ्या मुख्य युक्त्या आहेत. परीक्षेच्या आधी फक्त यावर एकदा नजर फिरवली तरी खूप फायदा होईल. तर मग जाता जाता एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या युनिटमध्ये यश मिळवण्यासाठी आपल्याला गणितज्ञ नाही तर एक तर्कशुद्ध विचारवंत बनायचं आहे. लांबलचक आकडेमोडीपेक्षा तर्क नेहमीच श्रेष्ठ ठरतो. तर मग काय, आता युनिट 5ची भीती नक्कीच कमी झाली असेल, नाही का? मग याच आत्मविश्वासाने पुढच्या आव्हानासाठी तयार आहात ना? मग करायचं का पुढचा युनिट सुरू?